येते काय काकाच्या भाऊजी थँक्यू काका डबा पुरी भाजी आणि शेंगदाण्याची चटणी दिली ठेवा आणि घरचा प्रसाद सुद्धा दिलाय आणि बाळूदादांसाठी वेगळा बांधून दिलाय प्रसाद. वा छान सगळं लक्षात राहतं तुमच्या. बाळचंद्र नेहमी कौतुक करत असतात तुमचं. बाळचंद्र कोण? आई बाळूदादा आपले. ही माणसं आपल्याकडे कामाला आहेत म्हणून आपली आयुष्य सोपी होतात. मग त्यांना त्यांचा मान द्यायला नको का? तुम्हाला जर लली लले असं म्हणालो तर कसं वाटेल? मग त्यांनाच बाळू का म्हणायचं? चला निघायचं ना. काका नमस्कार करतो. शुभम भवतु. सुरुवात तर झालेलीच आहे शुभ शकुनाची. असेच मोठे व्हा, यशस्वी व्हा. पण कामाच्या घोडदौडीत कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. हो तुम्ही पण फोन करत राहा रेग्युलर. विषय बदलू नका. काय म्हणालो मी? आलं माझ्या लक्षात. मी कामाबरोबर कुटुंबाकडे लक्ष देईन. काही लक्षात आलेलं नाही तुमच्या. निरंजन आता कुटुंब वाढवा. पुढच्या वेळी येईन तेव्हा या आजोबाची मिशी ओढण्यासाठी एक गोड नाद द्या आम्हाला. निलिमा लाजू नका. जा आता तयारीला लागा. भैयासाहेब नमस्कार करतो. अरे वा शुभम भवतु. आजोराव सुखी राहा. आपली खरी संपत्ती काय आहे हे कधीही विसरू नका. ही तुमची दोन्ही गुणी मुलं आणि त्यांच्या लाख मोलाच्या बायका हीच तुमची हिरे माणकं आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा. असाच लावू ना. आता आपण ड्राय स्टफ आपण हरीचं सगळे साहित्य टाकायचे. माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होती करताना की शिवच्या मला नाही वाटत. गौरी असतो त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला तो ना. म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव कर ना. बघ म्हणून ते मला करतील. एक होतो आता मला कळ. तुम्ही दोन दाते. बनू हे संकेत आणि हे असतात. बाहेर तुमची